तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान। सदाचरणाने जीवन जगत असतानाही दुःखाचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये भोगणाऱ्या मनुष्यांना तुकोबराय या भागातून मोलाचं मार्गदर्शन करतात। तुकोबराय म्हणतात, भल्या ग्रहस्था, तुझ्या जीवनात जो दुःखाचा भोग घडतो आहे हा कोणत्या कर्माचा आहे हे तू नीट लक्षात घे। तो आता सत्कर्म करतो त्याचा हा वाईट भोग नव्हे, तर तो पूर्वी जे करून ठेवलेलं कर्म आहे की ज्याला संचित असं म्हणतात त्याचाच हा भोग प्राप्त होत आहे। संचिताशिवाय तो भोग घडतच नाही असं तुकोबराय म्हणतात। भोग तो न घडे संचिता वाचोनी। तर कर्माचे 3 प्रकार आहेत, एक क्रियमान कर्म, दुसरं संचित आणि तिसरं प्रारब्ध। तर या कर्माचा मी विचार आपल्याला सांगतो। क्रियमान कर्म कशाला म्हणतात? वर्तमानकालीन क्रिया, चालू कर्म करतो ते तुम्ही आता ऐकत आहात, मी आता बोलत आहे। गुरुवर्य महाराज पखवाज वाजवत आहेत, इकडं महादेव महाराज गायन करतायत, इकडल्या बाजूने आमचे भागवत महाराज तेही गायन करतायत। तर आता या प्रकारे जी वर्तमानकालीन क्रिया चालू आहे आपली याला म्हणायचं क्रियमान कर्म, आणि आपण जे करून ठेवलेलं आहे जो साठा आहे याला म्हणायचं संचित स्टॉक। तर जे आपण साठवून ठेवलेलं आहे याला म्हणायचं संचित। याच्यात सम हा उपसर्ग आहे आणि ची चिनोती हा धातू आहे। त्याचा अर्थ आहे गोळा करणे, एकत्र करणे। म्हणजे चांगल्या प्रकारे एकत्र करून ठेवलेलं आहे याचं नाव आहे संचित आणि तिसरं कर्म आहे प्रारब्ध। तर याच्यात प्र आणि आ हे 2 उपसर्ग आहेत आणि रब हा धातू आहे। रबचं रब्ध बनतं म्हणजे चांगल्या प्रकारे आरंभ ज्याचा भोगायला झालेला आहे याला म्हणायचं प्रारब्ध। असे कर्माचे 3 प्रकार आहेत। तर या कर्मापैकी कोणत्या कर्माचा भोग आपल्या जीवनामध्ये घडतो? तर संचिताचा। संचिताशिवाय तो भोग घडतच नाही असं तुकोबराय म्हणतात। आता आपण चालू कर्म करतो त्याचा हा भोग घडत नसतो, तर तो पूर्वी करून जे ठेवलेलं आहे आपण जे संचित आहे त्याचा आता आपल्याला भोग घडत असतो। आणि आता जे आपण करत आहोत हे पुढे प्राप्त होणार आहे। आपल्याला शेतकऱ्याच्या भाषेत सांगू का, म्हणजे हे झटकन लक्षात येईल। आणि ते सर्व शेतकरी आहेत। शेतकरी शेतीमध्ये जी पेरणी करतो ना, पेरणी याला म्हणायचं क्रियमान कर्म। नंतर कापणी करून वेठणी करून पेंढ्या बांधतो, जे मळनियंत्रातून बाहेर काढून पोत्यात बगदात साठवून ठेवतात त्याला म्हणायचं संचित। आणि त्याच्यातून पहिल्या 2 पायल्याचे गिरणीत दळायला पाठवलेलं आहे याला म्हणायचं प्रारब्ध। आता मला एक सांगा, आज जी आपण भाकरी खात आहोत ही आज पेरलेल्या धान्याची खातो का? नाही, पूर्वी पेरलेलं, तयार झालेलं, साठवून ठेवलेलं त्याच्यातलं काढतो आणि आपण भाकरी खात असतो। आणि आज जे आपण करत आहोत, जे आज पेरणी केलेली आहे हे पुढे तयार होणार आहे, मग साठवलं जाणार आहे, मग ते आपल्याला खायला प्राप्त होणार आहे। तसं आपण जीवनात सदाचरणात असतानाही दुःखाचा जो भोग घडतो आहे हा आताच्या चालू कर्म करतो त्याचा हा वाईट भोग घडत नसतो, तर तो पूर्वी करून जे ठेवलेलं कर्म आहे त्याचा महाराज सांगतात, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती। आपण कर्म केलं ते संचितात जमा झालं, मग तेच कर्म आपल्याला भोग द्यायला आलं।
म्हणजे आपल्या जीवनात भोग जो घडतो तो आपण पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा, की ज्याला संचित असं म्हणतात. काय म्हणतात संचिताचा? हो, नक्की त्याचा. संचिताशिवाय तो भोग घडतच नाही अशी निषेधमुखाची भाषा तुकोबाराय इथे वापरतात. भोग तो न घडे संचिता वाचुनी, तो भोग संचिता वाचुनी न घडे, तो भोग संचिताशिवाय प्राप्त होत नाही. वक्ता जो काही विधान करत असतो त्या विधानाच्या दोन पद्धती असतात. एक विधिमुखाचं विधान आणि दुसरं निषेधमुखाचं विधान. विधिमुखाच्या विधानापेक्षा निषेधमुखाच्या विधानाला अधिक महत्व आहे. का? विधिमुखाच्या विधानातून पर्याय मात्र अलग अलग येऊ शकतात, परंतु निषेधमुखाच्या विधानामध्ये मात्र सर्व पर्याय वजा होऊन त्याच एकाची निश्चितता होत असते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एक जण दुसऱ्याला म्हणतो, का हो माझं अमुक काम आहे, काय करावं? तो म्हणतो तुम्ही गणपतरावकडे जा, ते तुमचं काम पूर्ण करतील. त्यांचा आमचा परिचय नाही. मग म्हणे माधवरावकडे जा, ते तुमचं काम पूर्ण करतील. काय सांगितलं तुम्ही? त्यांचा नामचा 36 आकडा आहे. 36 आकडा आहे. मग म्हणे बळवंतरावकडे जा, ते तुमचं काम पूर्ण करतील. तो नाही तर दुसरा नाही तर तिसरा असा पर्याय येऊ शकतात, परंतु निषेधमुखाच्या विधानामध्ये मात्र सर्व पर्याय वजा होऊन त्याच एकाची निश्चितता होत असते. का हो माझं अमुक काम आहे, काय करावं? तुम्ही गुरुवर्य महाराजांकडे जा, ते तुमचं काम पूर्ण करतील. हो, परिचय असो अगर नसो, महाराज म्हणजे फार चांगले माणसं आहेत. ते काही हा विचार करणार नाहीत की कोण आलाय आणि कोण आहे, तर या दृष्टीने आपण त्यांच्याकडेच गेलं पाहिजे. परिचय असो अगर नसो, महाराज म्हणजे फार चांगले माणसं आहेत, त्यांच्याशिवाय हे काम होणारच नाही, त्यांच्याशिवाय होणार नाही असं ज्या वेळेला सांगितलं जातं, याचा अर्थ काय स्पष्ट होतो की अन्य सगळे वजा आणि त्याच एकाची निश्चितता. तसं तुकोबाराय इथे म्हणतात, आपण जे पूर्वी करून ठेवलेलं कर्म आहे, जे संचित आहे, ते संचितानुसार आपल्याला भोग प्राप्त होतो. तसं आपण सदाचरण मध्ये घडत आहे, तो आता सत्कर्म करतो, त्याचा हा वाईट भोग नव्हे, तर तो पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा. तुकोबाराय म्हणतात संचित नाही. हे निषेधमुखाचं विधान अतिशय महत्वाचं आहे. तुकोबारायांचं विधिमुखाचं विधान आहे, नाही असं नाही. भोगने ते फळ संचिताचे, विधिमुखाचं विधान आहे. भोग हे संचिताचं फळ आहे, परंतु आजच्या अभंगामध्ये मात्र निषेधमुख की भोग तो न घडे संचिता वाचुनी. आपल्या भोगाला दुसरं कोणीही कारण नाही, आपल्या भोगाला एकमेव कारण आपलं संचित आहे. मग संचिताशिवाय तो भोग आपल्याला घडतच नाही. तुकोबाराय स्पष्ट म्हणतात, भोग तो न घडे संचिता वाचुनी. तर या प्रकारे तो भोग संचिताशिवाय आपल्याला घडत नाही असं तुकोबाराय स्पष्ट सांगतात. मग का हो तुकोबाराय, जर संचिताशिवाय जर आपल्याला आमच्या जीवनात भोग घडत नाही असं तुमचं म्हणणं आहे, तर असा भोग जर आमच्या जीवनामध्ये घडला तर अशा वेळेला आम्ही काय करावं? तर काय करावं हे उत्तरार्धात सांगतात. करावे ते मने समाधान, करावे ते मने करावे ते मनी समाधान. तुकोबाराय उत्तरार्धात सांगतात, मनात ते समाधान करून घ्यावं. मग आपल्या जीवनामध्ये जसा भोग प्राप्त होईल त्यात आपण समाधान मानायला पाहिजे. जे जे आपल्या जीवनामध्ये घडत आहे, जसा भोग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे त्यात आपण समाधान मानायला पाहिजे. परंतु माणसं समाधान मानत नाहीत.
दिवाळी जरी निघालं तरी समाधान. तुम्ही म्हणाल कसं काय माना? तुकोबाराय म्हणतात मी मानलंय की नाही. बरे झाले देवा निघाले दिवाळी. दिवाळी जरी निघालं तरी बरं झालं असं समजा. बायको जरी मेली तरी समाधान माना. मरू नये कोणाची पण यदा कदाचित मेलीच तर समाधान मानायला शिका. परंतु माणसं मानत नाहीत, रडत बसतात. अशी होती आणि तशी होती. रडून उपयोग काय? रडून काही उपयोग नाही. म्हणून तुकोबाराय स्पष्ट सांगतात की आपल्या जीवनामध्ये जसा भोग प्राप्त होत आहे त्यात आपण समाधान मानायला पाहिजे. मानावं आम्ही का समाधान मानावं याचं मी आपले कारण सांगतो की तुम्ही त्यात बदल करू शकत नाही. म्हणजे संचितानुसार जो भोग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. आजपर्यंत कोणी केला नाही, करू शकत नाही आणि करणारही नाही. तुम्ही एक जीवनात विचारात लक्षात की आपल्या जीवनामध्ये जो जो भोग प्राप्त होत आहे त्या भोगाबाबतची आपली अपेक्षा नसतानाही तो भोग आपल्या जीवनामध्ये जर घडत आहे तर याचा अर्थ काय? तो आपल्या इच्छेवरचा भाग नाही. तो भोग आपण टाळू शकत नाही. तो भोग भोगावाच लागणार आहे. कर्मशास्त्राचा अबाधित सिद्धांत आहे. ज्ञाभुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतम कर्म न क्षीयते. ज्या कर्माचा भोग झालेला नाही ते कर्म नष्ट होत नाही. अवश्यमेव उत्तम कर्म शुभाश अवश्य भोगावंच लागतं. ते कोणीही चुकू शकत नाही, अगर टाळू शकत नाही. ते भोगावंच लागतं. तुम्ही म्हणाल आमचे वशिले आहेत. कुठपर्यंत वशिला तुमचा? अहो मुख्यमंत्र्यापर्यंत आमचा परिचय आहे. अहो असू द्या, तेही तुमच्यात बदल करू शकत नाही. त्यांना जर त्यांचा भोग चुकवता आला असता तर त्यांनीच त्यांचा भोग का चुकू शकले नसते. त्यांनाही त्यांचा भोग चुकू शकला नाही तर तुमचा आमचा काय चुकू शकणार आहे? मागे आपल्या घटना घडून गेल्या. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान इंदिराजी आणि दुसरे राजीव गांधी यांच्या जीवनात जो भोग घडला, सांगा त्यांची ती अपेक्षा होती का? परंतु त्यांच्या जीवनामध्ये भोग घडला की नाही? इंदिराबाईला मारलं कोणी? मारलं त्यांचे जे अंगरक्षक म्हणून होते त्यांनीच मारलं. म्हणजे त्यांचा भोग ते टाळू शकत नाही तर तुमचा आमचा काय टाळू शकणार आहे? राजीव गांधी त्यांना कोणी मारलं? हार घालायला आलेले. अहो हार घालायला आलेला काय आपल्याला मारण्याकरता आलेला आहे असं आपण समजू काय? परंतु त्यांच्याकडेच राजीव गांधीची हत्या घडली की नाही? जे पंतप्रधान होते भोग चुकू शकला नाही, ते जर टाळू शकत नाही तर तुमचा आमचा काय टाळू शकणार आहे? मी याही पुढे जाऊन आपल्याला सांगतो, तुम्ही देवादिकापर्यंत जरी पोहोचलात तरी देवादिकादी तुमचा भोग चुकू शकणार नाही. नाथ महाराजांचे सुंदर मार्मिक ओवी आपण ध्यानात घ्या. नाथ महाराज म्हणतात, अदृष्टाधीन शरीर तेथ आलिया ही हरिहर अन्यथा न करवे अनुमात्र वेदशास्त्र संपन्न. अहो हरी आला काय आणि हर आला काय तोही याच्यात बदल करू शकत नाही. अहो हरीला देखील आणि हराला देखील त्यांचा भोग चुकू शकला नाही. त्यांचा भोग त्यांना भोगावा लागलेला आहे. ज्ञानोबारांचे एक प्रसिद्ध अभंग आहे. ज्ञानोबारांनी त्या अभंगातून सर्व मोठ्यांची दिवाळी जाहीर केलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हे गव्हारा, हे मूर्ख मनुष्या, तू कसाही वागतो, काही पितो, तुला काय वाटतं? हे केलेलं कर्म संपलं नाही. हे बघ केलेलं कर्म तुला भोग द्यायला येणार आहे. अरे आम्ही चुकू? अरे कोणीच चुकू शकत नाही. अवताराचे देव चुकू शकत नाही तर तुम्ही आम्ही काय चुकू शकणार आहेत? कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, दशरथ पावला, कर्मे दशरथ वियोग पावला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता गेली, वियोग घडला सीता गेली,
कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्म हे कोणालाही भोग दिल्याशिवाय नष्ट होणार नाही. श्रावण बाळाला मारलं ना म्हणून तेच कर्म दशरथ राजाला भोगावं लागलं की नाही. हे राम करत मराव. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक ठरला होता. राज्याभिषेक ठरला असून रामप्रभूंचा राज्याभिषेक होऊ शकला नाही. वास्तविक मुहूर्त काढलेला होता. मुहूर्त काढणारा साधा प्रभूंचा ब्राह्मण कोणीही नव्हता. साक्षात कुलगुरू वशिष्ठ मुनी होते. त्यांनी देखील रामाचा राज्याभिषेकाचा मुहूर्त काढूनही राज्याभिषेक होऊ शकला नाही. जो पाय राज सिंहासनावर चढायचा तोच पाय वनाच्या रस्त्याला लागला. किम कुर्वन्ति शुभाग्रहा वशिष्ठ तत्त लग्नश्च राम किम भ्रमति वनम. वशिष्ठांनी मुहूर्त काढूनही रामाला वनाला जावं लागलं की नाही. म्हणजे याचा अर्थ असा की हे कर्म भोग दिल्याशिवाय कर्म हे कोणालाही चुकत नाही. लोक काही रोगी आहे, दरिद्र आवडे दरिद्र आहे, भोगीचे बळी अदृष्टचे. वा वा. तर कर्मभोगात कोणालाही चुकत नाही. तो कर्मभोग चुकत नाही, आपण टाळू शकत नाही. तर बर रामप्रभूंना पुढे वनवासाला जाऊन समाधान झालं तरी का? पंचवटीला गेले, तिथे पर्णकुटी बांधून राहिले असताना तिथे तो रावण आला आणि सीतामातेला घेऊन गेला. तर रामप्रभूंना सीतेचा वियोग होतोय. बरं, यांच्या जीवनात एकदाच वियोग झालाय असं नाही, तर यांच्या जीवनामध्ये दोनदा वियोग झालेला आहे. हा पहिला वियोग की रावण पळून नेतोय सीतेला, आणि दुसरा वियोग ज्या वेळेला लंकेवर जय प्राप्त झाल्यानंतर ज्या वेळेला विभीषणाला सीतेला आणायला सांगितलं त्यावेळेला लगेच रामप्रभूंनी सीतेला स्वीकारलं नाही. तर सीतामातेची अग्नी परीक्षा केली. सीता निष्कलंक आहे असं सिद्ध झाल्यानंतर रामप्रभूंनी सीतेला घेऊन अयोध्येला आले. राज्याभिषेक झाला. नंतर रामप्रभूचं रामराज्य सुरू झालं. काय म्हणता, काय ते चाललेलं असं रामराज्य झाले. रामराज्य काय उधे आमासी. आजही आपण म्हणतो रामराज्य यायला पाहिजे, रामराज्य यायला पाहिजे, रामराज्य यायला पाहिजे. पण करत काय, इथे सर्व रावण जर जमा झाले असतील तर रामराज्य येईल कसं? म्हणजे रावणाची प्रवृत्ती जोपर्यंत समाजामध्ये आहे तोपर्यंत रामाचं रामराज्य स्वप्न हे साकार होऊ शकणार नाही. म्हणून रावणाची प्रवृत्ती समाजामध्ये नष्ट व्हायला पाहिजे आणि राम प्रवृत्ती समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे देशात जोपर्यंत भ्रष्टाचार शिल्लक आहे तोपर्यंत हे रामाचं रामराज्य स्वप्न साकार होऊ शकणार नाही. म्हणून ते इतकं आनंदात चाललेलं रामाचं रामराज्य, परंतु तिथे एक धोबी उठला आणि तो म्हटला काय, 6 महिने दुसऱ्याच्या घरी राहिलेली बायको घरात घ्यायची. गुप्तचर खात्यातर्फे रामप्रभूच्या कानावर शब्द गेले. रामप्रभूंना ते सहन झालं नाही. लगेच रामप्रभूंनी सांगितलं, अरे लक्ष्मणा, रथ अरण्यात नेऊन सोड. याला म्हणतात रामराज्य. कानावर नुसतं आलं की लगेच सीतेचा त्याग. आता समोर अविश्वासाचा ठराव येतोय तरीही खुर्ची सुटत नाही. याला म्हणतात रामराज्य. कानावर नुसतं आलं की लगेच सीतेचा त्याग. वियोग घडला सीतादेवी. हा दुसऱ्यांदा वियोग झालेला आहे रामप्रभूंना. तर यात रामाचं कोणतं कर्म आणि सीतेचं कोणतं कर्म, यातील दोघांचंही कर्म कारणीभूत आहे बरं का. रामाचं कोणतं कर्म आणि सीतेचं कोणतं कर्म यातील शिवपुराणामध्ये कथा आहे, पद्मपुराणामध्ये कथा आहे. ती कथा सांगायला आता आपल्याला तेवढा वेळ नाही, म्हणून मी ती आता काय सांगत नाही. बघू कधी वेळ नंतर आमच्या कृष्ण महाराज जर दिली कधी सेवा तर करू. विठ्ठल तर अवतारादी देवांना कर्मभोग चुकला नाही तर तुम्हा आम्हाला काय चुकणार आहे. तुम्ही आम्ही कोण, किस गल्ली में गलबला, भले भले गेले वाहत आणि झुरळ म्हणते माझी काय मात. तर अवतारादी देवांना कर्मभोग चुकला नाही तर तुम्हा आम्हाला काय चुकणार आहे. तुम्हा आम्हाला ते भोग चुकू शकणार नाही. त्या भोगाच्या बाबतीमध्ये तुमच्या आमच्या हातामध्ये एकच आहे, ते म्हणजे
ते म्हणे समाधान. जसा आपल्या जीवनामध्ये भोग प्राप्त होतो समाधान मानायला पाहिजे. साक्षात प्रत्यक्ष रामप्रभूंना कर्मभोग चुकला नाही तर तुम्हा आम्हाला काय चुकू शकणार आहे. मी मगाशी बोलून गेलो, बायको जरी मेली तरी समाधान माना, परंतु माणसं रडत बसतात. अशी होती आणि तशी होती. मला सांगा, रडून उपयोग काय? रडून काही उपयोग नाही. रडून कोणाची बायको परत येणार नाही. आणि रडून जर कोणाची बायको परत येणार असेल तर आमचं सर्व टाळकऱ्यांचं सहकार्य चौथ्या पट्टीत रडायचं. हरकत आहे काय? बिचाऱ्याची बायको जर परत येते तर हरकत काय तेवढी मदत करायची, परंतु रडून काही उपयोग नाही. रडून कोणाची बायको परत येणार नाही. विठ्ठल विठ्ठल तर आपण समाधान मानायला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, बाईला मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. तिचं कर्म संपलं तोपर्यंत तिचा ऋणानुबंध जोपर्यंत होते, तिचं कर्म जन्मातून निघून गेली. बर, तिचं संपेल अगोदर असं नाही, तिचं नाही तर याचा फुटबॉल फुटू शकतो. कधी कोण जाईल काही सांगता येत नाही. तर कर्मभोग हा ठरलेला आहे. ज्या वेळेला जीव जन्माला येतो त्याच वेळेला हे त्याचा जन्म ठरलेला असतो, त्याचं आयुष्य ठरलेलं असतं आणि त्याच्या आयुष्याच्या कालखंडातले हे भोग ठरलेले असतात. कर्मशास्त्रात 3 प्रकारचा कर्मविभाग सांगितलेला आहे. तत्र कर्मविभाग त्रिविधाः, जात्यायुर्भोगाः, जन्म प्राप्त होणं, आयुष्य प्राप्त होणं आणि त्या आयुष्याच्या कालखंडात त्याचे भोग प्राप्त, त्याला भोग हे घडणं हे ठरलेलं असतं अगोदरच. जे ते मूळ प्रारब्धातून संचितातून येत असतो जीव, त्यावेळेला हे त्याचं तिथेच कर्म ठरलेलं असतं की त्याचं आयुष्य किती, त्याचा जन्म कुठं होणार, त्याचं आयुष्य किती आणि त्याच्या आयुष्याच्या कालखंडात हे भोग किती हे अगोदरच ठरलेलं असतं. म्हणून त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. तो भोग आपल्याला भोगावाच लागतो. मग जसा आपल्याला जीवनामध्ये आपला भोग घडतो आहे त्यात आपण समाधान मानायला पाहिजे. आपलं एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे हा विषय आपल्याला पटकन लक्षात बसेल. आपला एक रेल्वेचा प्रवास आहे असं समजायचं. प्रत्येक गाव म्हणजे एक रेल्वे आणि प्रत्येक घर म्हणजे एक रेल्वेचा डबा आणि घरातले माणसं. आता मला एक सांगा, जे रेल्वेचे प्रवासी निघालेले आहेत त्यांचा प्रवास सुरू आहे तर एका ठिकाणी उतरणारे असतात का? नाही. कोण कुठे उतरतो? कुठे उतरतो? ज्याने जिथलं तिकीट काढलेलं असेल ना तो तिथे उतरतो. मग काहींचं तिकीट एका स्टेशनपुरतं असतं. पुण्याला बसला की हडपसरला उतरला, असं काहींचं एका स्टेशनपुरतं तिकीट असतं. परंतु काहींचं तिकीट इतकं लांब लचक असतं की गाडी संपते पण तिकीट मात्र याचं तिकीट पुढच्याही गाडीला चालू. काहींचं तिकीट लांब लचक असतं. हे कोणतं तिकीट? हे आयुष्यरूपी तिकीट. आयुष्यरूपी तिकीट ज्याचे जिथपर्यंत असतील तो तिथपर्यंत राहणार. त्याचं तिकीट संपलं की त्याला उतरावं लागणार. मी सांगितलं आपल्याला एका स्टेशनपुरतं तिकीट नाही. शेवटी योगायोगाने झाला मुलगा, आनंद होतो, लगेच स्वीट मार्ट मध्ये जातो, पेढे वाटतो. भाऊसाहेब घ्या पेढे, रावसाहेब घ्या पेढे. कसले रे पेढे? पट्ट्याला पोऱ्या झाला म्हणतो, घ्या पेढे. परंतु अर्ध्या वाटाला पेढे वाटून होतात की लगेच पाठीमागून निरोप येतो, भाऊसाहेब पेढे वाटणं बंद करा. म्हणजे झालं काय? म्हणजे पोरांनी डोळे चांदीचे केलेत म्हणजे पांढरे केलेत. सटावला पोरग, मेला पोरे, मेला पोऱ्या, घ्या पेढे, मेला पोरे असं पुन्हा म्हणतो का? नाही. तिथे शिमगा सुरू करतो. ते पेढ्याची परातही फेकून देतो, तिथे शिमगा सुरू करतो. तर असं याचा अर्थ असा, याचं एका स्टेशन पुरतं तिकीट आला, घरातल्या डब्यात बसला, तोंड दाखवलं आणि लगेच उतरला. असं काहींचं एका स्टेशन पुरतं तिकीट, परंतु काहींचं लांब लचक तिकीट असतं. कृपया म्हातारी माणसं काय राग नको बोलण्याचं. विठ्ठल काही म्हाताऱ्या माणसांनी इतकी लांब लचक तिकीट काढलेली आहेत की विचारूच नका. गावातील सर्व लोक, नातो मरतो, मुलगा मरतो, परंतु म्हातारा आहेच जिवंत. गावातील सर्व लोक त्यांच्या गोड जीवनाची वाट पाहतात, म्हातारा मरतोय कधी, परंतु म्हातारा काही केल्या मरत नाही. तर याप्रमाणे काही म्हाताऱ्यांची इतकी लांब लचक तिकीट काढलेली असतात. गावातील लोक विचारतात, बाबा वय किती? बाबा म्हणतात 100वर 5. म्हणजे यांचं तिकीट पुढच्याही गाडीला चालू झालं. विठ्ठल
असं काहींच लांब लचक तिकीट असतं. आता आपल्याला एक मार्मिक सांगायचं आहे. ज्यावेळेस आपण प्रवास करत असताना आपल्या डब्यातला आपल्या शेजारचे आपल्या जवळचे कोणी उतरतील त्यावेळेस आपण रडतो का? का हो तुम्ही काहून उतरले? रडत नाही. उलट बरी झाली मोकळी जागा बसायला. हा इकडून आणि तो तिकडून दाटून गेलो होतो, परंतु आता हे उतरले तर बरी झाली जागा बसायला. तर असा आनंद व्यक्त करतो. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्या जवळचे आपल्या शेजारचे कोणी जातील त्यावेळेला करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. करावे ते मनी समाधान. आपल्या जीवनात जसा भोग प्राप्त होत आहे त्यात आपण समाधान मानायला पाहिजे. आपलं आयुष्यरूपी तिकीट ज्याचा जिथपर्यंत असणार तो तिथपर्यंत राहणार. त्याचं तिकीट संपलं की त्याला तिथे उतरावं लागणार. म्हणून तुकोबाराय म्हणतात आपल्या जीवनात जसा भोग प्राप्त होत आहे त्यात आपण समाधान मानायला पाहिजे. करावे ते मनी चित्ती असो द्यावे समाधान, चित्त समाधान ठेवून राहा असं तुकोबाराय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल घडलं की आपण आपलं पुण्यकारण सांगतो आणि काही वाईट घडलं की आपण पापकारण सांगतो. ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अनेक मार्गाने संपत्ती येत राहते आणि आलेली संपत्ती आपण कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करत असतो. मग जीप घे, ट्रॅक्टर घे, मोटरसायकल घे, ट्रक घे, असे या प्रकारे काही घेत राहतो. तर ज्या माणसांनी जीप घेतली, ट्रक घेतलं, ट्रॅक्टर घेतला तर त्याच्यावर ते काहीतरी लिहितात. काही लिहितात माहिती का? आई वडिलांची पुण्याई, बाबाची पुण्याई, मामाची पुण्याई, असं काहीतरी लिहितात. त्या जीपवर तुमच्या कधी वाचण्यात आलंय का बाबांचं पाप म्हणून आमच्या घरी ही जीप आहे ना, हे आमच्या बाबांचं पाप? पाप असं नाही तर उलट आई वडिलांची पुण्याई, दादाची पुण्याई, मामाची पुण्य अशी कोणाचीही लिहिली जाते. आणि कोणाचीही म्हणजे कोणाचीही तशा पद्धतीने पाहू गेलो तर कोणाचीही लिहिली जात नाही. ज्याचा त्याची पुण्याई लिहिली जाते. मग मामाने जर गाडी घ्यायला पैसे दिले असतील तर मामाची पुण्याई लिहिली जाते. आजोबाचा पैसा असेल तर आजोबाजीची पुण्याई लिहिली. असे ज्याचा पैसा मिळाला असतो त्याची पुण्याई लिहिली जाते. मागे एका वर्षी एकाने जीप घेतली आणि त्या जीपीवर काय लिहिलं माहिती का? कांद्याची पुण्याई. म्हणजे कांद्याचा पैसा भरपूर झाला ना, त्याची पुण्याई लिहिली. असं काही माणसांनी ज्याचा पैसा मिळाला असेल ती त्याची पुण्याई लिहितात. विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनात काही चांगलं घडलं की आपण पुण्यकरण सांगतो आणि काही वाईट घडलं की आपण पापकरण सांगतो. दुःख उपभोगायला येण्यामध्ये आपलं पापाचं फळ आहे हे आपण कारण सांगतो. आपलं एक पौराणिक उदाहरण सांगतो. ज्या वेळेला रावणाने सीतामातेला घेऊन रावण अशोकवनामध्ये सीतामातेला ठेवलं त्यावेळेला सीतामातेजवळ एक त्रिजटा नावाची, आणि त्यावेळेला सीतामाता त्या त्रिजटेला म्हणते, ए त्रिजटे, सांग माझ्या जीवनात हा दुःखाचा भोग का घडलेला आहे? का या दुष्टाने, का या अवघड अशा लंकापुरीमध्ये मला आणून ठेवलेला आहे? का या दुष्टाने चोरी माझी येऊन केलेली आहे? माझ्या प्रभू रामचंद्राचा, माझ्या पतिरायाचा वियोग मला का झालेला आहे? असं ज्यावेळेस सीतामाता त्रिजटेला म्हणते तर काय माझं असं संचित आहे की माझ्या जीवनामध्ये हे दुःखाचा भोग प्राप्त झालेला आहे हे सांग. त्यावेळेस ती त्रिजटा म्हणू लागली, आम्हासारख्या राक्षसींना हे काय कळायला गेलं? तेव्हा तुमच्यासारख्या सात्विक पतिवर्तींनाच हे कळणार की हे कशामुळे दुःखाचा भोग आलेला आहे. तर तेव्हा तुम्हीच सांगा.
तर त्यावेळेला सीतामाता असं म्हणू लागली, काय माझं दुष्टाचरण असावं ते नेमकं कळत नाही. कोणाच्या तीर्थभ्रत्या मोडलेल्या असाव्या, अगर कोणा गाई वासराची, अगर कोणा पती पत्नीची ताटातूट झालेली असावी, हे मला नेमकं कळत नाही. परंतु चरणांतरले हा मात्र दुःखाचा भोग जो घडला की याला मात्र माझं तेच दुष्ट आचरण असावं, असं सीतामाता म्हणू दुष्टाचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले, गायी वत्सा पत्नी पुरुषा बिघडले, चरणांतरले. हा दुःखाचा भोग माझ्या जीवनामध्ये घडला, हा याला कारण तेच माझं दुष्ट आचरण की माझ्या जीवनातून प्रभू रामचंद्राचे चरण अंतर दुरावले गेले. तर माझ्या जीवनात हा दुःखाचा भोग घडला की याला माझं तेच नेमकं दुष्ट आचरण, काहीतरी मला संचित ते माझा पूर्वजन्मीचं काय कर्म असेल. तर या प्रकारे सीतामाता म्हणते आहे. त्याचप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये असे काही दुःखाचे प्रसंग आले, चांगले समजावेत की आपल्या जीवनामध्ये आपलं पाप. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, करावे ते म्हणे समाधान. म्हणून आपल्या जीवनात जसा भोग प्राप्त होतो आहे त्यात आपण समाधान मानायला पाहिजे. तुकोबाराय स्पष्ट सांगतात, लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये कोणताही भोग, कसलाही भोग घडला तरी खेद मानायचा नाही. मग काय करायचं हे दुसऱ्या चरणात सांगतात. मनवोनी म्हणे, मनवोनी म्हणे, मनवोनी म्हणे, मनवोनी म्हणे, मनवोनी म्हणे,